नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये पार्ट नंबर 4 एक्झाम्पल 7.5 एक्सप्रेस टेम्परेचर 24.57 केल्विन इन सेल्सियस अँड फॅरेनहाइट। आपल्याला 24.57 केल्विन हे सेल्सियस आणि फॅरेनहाइट मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे। आपल्याला रिलेशन माहिती आहे, वी हॅव द रिलेशन तीन वेगवेगळ्या डिफरंट स्केल आहेत, डिग्री सेल्सियस, फॅरेनहाइट आणि केल्विन स्केल। या तीनही स्केलचं रिलेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे इक्वेशन द्वारे। टीसी म्हणजे टेम्परेचर इन केल्विन, टीसी डिवाइडेड बाय 100 बरोबर आहे TF - 32 डिवाइडेड बाय 180 equal to TK - 273.15 divided by 100। या फॉर्म्युल्याचे साइन आपल्याला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचं। दिलेला प्रॉब्लेम मध्ये आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, TK केल्विन ची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे। गिवन मध्ये लिहू TK 24.57 डिग्री केल्विन आणि आपल्याला सेंटीग्रेड सेल्सियस टेम्परेचर आणि फॅरेनहाइट टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं। लेट अस आता या ठिकाणी टीसी आपल्याला कन्सिडर करायचं, सेंटीग्रेड आणि केल्विन हे दोन आपण या ठिकाणी घेऊया इक्वेशन। टीसी बाय 100 बरोबर आहे TK - 273.15 आपण या ठिकाणी कन्सिडर करूया। या डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे, तो 100 कॅन्सल केला, मग आपलं इक्वेशन काय होईल, टीसी बरोबर टीके ची किंमत टाकू 24.57 मायनस 273.15 याच्यामध्ये आपण किंमत टाकली। किंमत टाकल्यावर याची वजाबाकी करू, मायनस 273.15 मधून 24.57 केले, प्लस 24.57 मायनस 273.15 आणि हे आहे 24.57 याची आपल्याला ऍडिशन करायची। हे प्लस आहे, हा मायनस आहे, मग याच्यामधून हा मोठी संख्या आहे, 15 मधून 7 गेले 8 राहिले, इथं राहिले 10, 10 मधून 5 गेले 5 राहिले, पॉइंट देऊया। इथं एक कमी झाले, इथं 2 राहिले, 12 7 इकडचा गेल्यामुळे इथं 6 राहिलं, 12 तून 6 गेले 8 राहिले, 6 मधून 2 गेले 4 राहिले, 2 ला 2 निगेटिव्ह, किती राहिलं ऋण 248। सेंटीग्रेड टेम्परेचर किती आलं, मायनस 248.58 डिग्री सेल्सियस। एक आपण स्केल या ठिकाणी फाइंड आउट केली। तसंच आपल्याला फॅरेनहाइट स्केल फाइंड आउट करायची। फॅरेनहाइट साठी फॉर्म्युला घेऊया आपण, TF - 32 डिवाइडेड बाय 180 बरोबर TK - 273.15 डिवाइडेड बाय 100। याला आपण इक्वेट केलं, डिनॉमिनेटर मध्ये एक शून्य काढला, इथलचा एक शून्य काढला, याला आपण भाग दिलं, 2 18 2 म्हणजे या ठिकाणी किती आलं, TF - 32 divided by 9 TK - 273.15 divided by 5। आता याच्यामध्ये आपण इक्वेशन्स लिहूया, हे इक्वेशन मिटून टाकू। आता पुढच्या इक्वेशन मध्ये आपण या इक्वेशन मध्ये लिहूया, याला रिअरेंज करूया। आपल्याला काय काढायचं, TF काढायचं, TF काढायचं म्हणून आपण या ठिकाणी इथं TF - 32 ऍज इट इज लिहूया बरोबर। हा 9 वर जाईल, 9 डिनॉमिनेटर मधला 9 वर जाईल, हा 5 आहे, डिवाइडेड मध्ये येईल 9/5 and 2 काय राहिलेलं आहे या ठिकाणी TK म्हणजेच किंमत किती आलेली आहे 24.57 मायनस 273.15। इथंच आपण काढलेलं आहे किती आहे, मायनस 248.58। मग लिहूया इथे
TF -32 बरोबर. याची वजाबाकी करा. 9/5 ला 9/5 into वजाबाकी केली तर किती येईल? -248.5. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला परत काय करायचं आहे? TF ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. TF ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना याला आपण सिंप्लिफाय करू. TF -32 9/5 ला भाग दिला तर 5 1 5. किती उरले या ठिकाणी? 4. 5 8 40. 1.8 येईल या ठिकाणी. 9 ला भाग दिलं 9/5 ला तर 5 1 5. 4 राहिले. 5 8 40. 1.8 into काय होईल? -248.58 होईल. आता याचा आपण लॉग काढून घेऊया. 1.8 चा लॉगरिथम काढून घेऊया. या ठिकाणी लॉगरिथम्स हे मी टाकतोय. इथलं आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे लॉगरिथम्स. इथं कॅल्क्युलेशन देऊया. लॉगरिथम्स मध्ये 1.8 18चा आपल्याला 0 मध्ये लॉग फाइंड आउट करायचा आहे. 18 चा 0 मध्ये लॉग पाहूया. काय लॉग येईल? या इथे लॉग टेबल मध्ये पहा. 18चा 0 मध्ये आपल्याला लॉग टेबल मध्ये पाहायचा आहे. 18चा 0 मध्ये 18चा 0 मध्ये 2553 2553 लॉगरिथम काय? 2553 आलं. त्यानंतर पहा -248.58 आपल्याला काढायचं. निगेटिव्ह साइन ऍज इट इज राहू दे या ठिकाणी. मायनस साइन ऍज इट इज राहू द्या. लॉगरिथम मध्ये गुणाकारामध्ये काय होईल? याची बेरीज होईल. 200 तुम्हाला 24चा 8 मध्ये मेन डिफरन्स 6 मध्ये बघायचा. 8 ला कन्वर्शन केलं इथं 1 ऍड होईल म्हणजे 6 होईल. 24चा 8 मध्ये मेन डिफरन्स 6 पहा. 24चा 8 मध्ये 3945 होईल. 3945 आणि मेन डिफरन्स किती दिलेला आहे? 6 दिलेला आहे. 6 त्याच्यामध्ये ऍड करू. 6 म्हणजेच 11 ऍड केले तर काय होईल? त्याच्यामध्ये 11 ऍड केले तर काय होईल? 4 5 मध्ये 11 ऍड केले तर काय होईल? 5 6 होईल. आता याचं कॅरेक्टर काय आहे? 1 नंतर म्हणजे याचे कॅरेक्टर्स राहील 0.25. याचं कॅरेक्टर 3 नंबर्स आहेत 1 2 3. 3 - 1 काय येईल? याचं कॅरेक्टर्स 2 0.2 कॅरेक्टर्स येईल. याची काय होईल? ऍडिशन होईल. ऍडिशन दोघांची ऍडिशन काय होईल? 6 आणि 3 काय होईल? 9. 5 आणि 5 10 ला 0. 10 आणि 5 15. 3 आणि 2 5 आणि 1 6. 2 ला 2. मग हे निगेटिव्ह ला ऍज इट इज राहू दे. हे निगेटिव्ह साइन. लॉग कशाचा काढायचा? अँटी लॉग काढायचा आपल्याला. अँटी लॉग ऑफ लिहायचं. अँटी लॉग ऑफ काय? 2.6509. अँटी लॉग पहा 2.6509. 65 मध्ये पाहायचं आपल्याला. 65 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. 65 चा 0 मध्ये 65 चा 0 मध्ये काय येईल या ठिकाणी? -4 4 6 7 6 7. 65 चा 0 मध्ये मेन डिफरन्स 9 म्हणजे प्लस या ठिकाणी 9 करावं लागेल. काही
4 4 9 7 किती होईल? 9 7 16 ला 6 6 आणि 1 7. मग या ठिकाणी कॅरेक्टर्स काय? 2 3 नंतर 1 2 3. 0.6 म्हणजे इथं किती आलं? 0.58 घेतलं होतं आपण. म्हणजेच हा TF मायनस 32. यालाच आपल्याला नियरली काय लिहिता येते? 447.58. मग TF बरोबर काय लिहिता येईल? मायनस 447.6. हा तिकडे जाऊन काय होईल? प्लस होईल. मायनस आहे प्लस होईल. प्लस 32. म्हणून TF बरोबर हे मायनस आहे. 7 मधून 2 गेले 5 राहिले. 0.6 ला आपण काय लिहिलं? इथं 0.758 ला नियरली आपण काय घेतलं? 6 घेतलं आणि त्याचा लॉग काढला. म्हणजेच हा काय येईल? 586. म्हणजेच काय येईल? या ठिकाणी नियरली 0.6 म्हणजेच 58. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला 0.58. इथं 0.58 ला 58. 7 मधून 2 गेले 5 राहिले. 4 मधून 3 गेला 1 राहिला. 4 ला 4 मायनस ला मायनस. म्हणजेच किती आलं? 400 मायनस 415.58. हे झालं फॅरेनहीट मध्ये त्याचं उत्तर 415.58. म्हणजे नियरली काय आलं इथं? 415.44. हे उत्तर त्या ठिकाणी आलं. आपलं उत्तर आलेलं आहे 458. या ठिकाणी आलेलं 0.58 आलेलं आहे नियरली या ठिकाणी डिग्री फॅरेनहीट. डिग्री फॅरेनहीट. कारण आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? -24 याला नियरली काय केलं आपण? 0.6 कन्सिडर केलं. याला 0.6 कन्सिडर केलं. त्यामुळे आपला हा जो काही भागाकार आलेला आहे हा 415.58 फॅरेनहीट या ठिकाणी आले. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण कन्सिडर करूया 4.6. सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे. एक्झाम्पल 7.6. कॅल्क्युलेट द टेम्परेचर which has the same value on Fahrenheit scale and Kelvin scale. आपल्याला कन्सिडर करायचं की why be the required temperature at both केल्विन आणि फॅरेनहीट स्केल मध्ये सारखं असेल. म्हणून TK बरोबर TF बरोबर आपण Y कन्सिडर केलं. इक्वेशन्स आपण मांडलं. केल्विनचं इक्वेशन काय येईल या ठिकाणी? TK -32 डिवायडेड बाय 180 बरोबर आहे TF TK -273.15 डिवायडेड बाय 100. आणि TK च्या ठिकाणी Y किंमत टाका. TF च्या ठिकाणी Y टाकलं. Y -32 डिवायडेड बाय 180 आणि हे झालं फॅरेनहीट आणि हे केल्विन स्केल Y -273.15 डिवायडेड बाय 100. इथलचा एक शून्य काढला, इथलचा शून्य काढला. 10 18 2 न भाग जाईल. 2 पंचे 10 92 18. म्हणजे इथं 9 डिवायडेड बाय 5. डिनॉमिनेटर मध्ये 9 इकडे 5. तिरपा गुणाकार करू याचा. तिरपा गुणाकार काय होईल? 5 गुणिले y 5y 32 गुणिले 5 म्हणजे 160 होईल. याचा गुणाकार इथे दिलाय 160. 9 into y तिरपा गुणाकार केला 9y into 273.15 into 9 केलं तर काय येईल? 2458.35. 2458.35 याचा गुणाकार येईल. तिरपा गुणाकार केलं. हे इक्वेशन्स आपण सॉल्व केलं. या इक्वेशन मध्ये -2458 ला इकडे घेऊ आपण. प्लस होईल प्लस 2458.35. याच्यामधून 160 वजा करू.
याला इकडे घेतला, हा मायनस आहे तो प्लस होईल, हा 5y तिकडे जाऊन मायनस होईल, 9y मायनस 5y होईल. वजाबाकी करा याच्यामध्ये 2458.35 मधून 160 मायनस केले, 160.00 मायनस केलं तर काय होईल, 5 3 8 15तून 6 गेले, 15 मधून 6 गेले, 9 राहिले, इथं झाले 3 3 मधून 1 गेला, 2 राहिला, 22.98 किती आलं वजाबाकी 22,298.35 बरोबर. 9y मधून 5y गेले तर काय राहिलं, 4y राहिलं शिल्लक. परत आता या इक्वेशन मध्ये y ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून y बरोबर काय लिहिता येईल, 2298.35 डिवाइडेड बाय 4 करा, डिवाइड करू, 2298.35 ला 4 न डिवाइड केलं, 4 पंचे 20, वजाबाकी करू, 2 राहिले 0, 9 घेतलं, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 8, 7 चा भाग जाईल 28, 9 मधून 8 गेला, 1 राहिला, पुन्हा आपण 8 खाली घेतलं, कितीचा भाग जाईल, 4 चा, 4 चौक 16, वजाबाकी करा, 16तून 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 1 1 गेला, 0 2 आहे, परत काय घेतलं, पॉइंट आहे तो पॉइंट घेतला आणि नंतर 3 घेतला, 23 झाले, 4 पंचे 20, वजाबाकी करा, 3 राहिले, पुन्हा 5 घेतले, 4 पंचे 20, 4 28, 4 8 32, वजाबाकी करा, किती राहिले, 3 राहिले, म्हणजे 0.888 574.58 काय उत्तर येईल, देअरफॉर y इक्वल टू 574.58. काही या ठिकाणी दोन्ही टेम्परेचर सारखंच येईल, या ठिकाणी 574.588, परत त्याचा भाग गेला तर परत 8 येईल, म्हणजे या ठिकाणी परत 3 चा भाग दिला, 3 आल्यामुळं 8 येईल, म्हणजेच म्हणून लिहिता येईल y बरोबर 574.59. या ठिकाणी 5 पेक्षा मोठा असल्यामुळे याच्यामध्ये 1 ऍड केला, हा y इक्वल टू 574.59 y चं इक्वेशन, y चा आपण किंमत काढली, म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, टेम्परेचर विच हॅज द सेम व्हॅल्यू ऑन फॅरेनहीट स्केल अँड केल्विन स्केल इज 574.59. हे उत्तर राहील त्याचं. उत्तर आलं y बरोबर 574.59 हे रिक्वायर्ड उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट पाहूया आपण पुढचा पार्ट, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस मध्ये रिलेशन्स आहेत. दिस इज द रिलेशन बिटवीन द प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ऑफ अ गॅस. या तिघांचं रिलेशन जो काढलेला आहे त्याला आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो. या आयडियल गॅस मध्ये ऍब्सोल्यूट टेम्परेचरवर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या तिघांचा रिलेशन सांगण्यासाठी आपण गॅस लॉ त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. गॅस लॉ चे स्टेटमेंट दिलेले आहेत.
तीन वेगवेगळ्या प्रकारचे गॅस लॉ आपण त्या ठिकाणी पाहूया. पहिला जो आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ या ठिकाणी सांगतो की ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ज्यावेळेस एखाद्या गॅस ऑफ मास इज फिक्स ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर, the volume of a gas is directly proportional to absolute temperature. V is directly proportional to T. आणि याच्यावरून आपल्याला लिहिता येईल V divided by T म्हणजेच proportionality constant. हा proportionality constant is called gas constant. हा gas constant आपण लिहिलेला आहे, म्हणजे V by T हा always constant value असतो. चार्ल्स लॉ सांगितला. तसंच गे-लुसॅक्स लॉ म्हणजे प्रेशर लॉ आहे. ज्या वेळेस एखाद्या गॅस ऑफ मास असेल, त्या फिक्स गॅस ऑफ मास असेल, त्या याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्या गॅसचं जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर त्या ठिकाणचं प्रेशर हे ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या प्रमाणामध्ये काय होते, चेंज होते, डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. याचा रेशो काय, P डिवायडेड बाय T ऑलवेज कॉन्स्टंट. हा रेशो ऑलवेज कॉन्स्टंट आहे. तिसरं जे काही रिलेशन स्टेटमेंट आहे त्याला आपण बॉयल्स लॉ स्टेटमेंट म्हणतो. त्या बॉयल्स लॉ स्टेटमेंट मध्ये ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्या कंडिशन मध्ये प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे प्रेशर हे व्हॉल्यूमच्या इनव्हर्सली प्रमाणामध्ये बदलते, म्हणून प्रेशर इनटू व्हॉल्यूम ही काय ऑलवेज कॉन्स्टंट टर्म. या तीन गॅस लॉचं स्टेटमेंट आपल्याला आयडियल गॅस लॉ आपण काढू. या तिन्हीचं आपण रिलेशन इक्वेट केलं तर काय येईल, आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी डिराईव्ह करता येईल. आयडियल गॅस इक्वेशन साठी बुक मध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी चार्ल्स लॉ, त्यानंतर प्रेशर गे-लुसॅक्स लॉ आणि बॉयल्स लॉ या ठिकाणी दिलेला आहे. पहा, पहिला जो काही कंडिशन त्या ठिकाणी सांगितलेले चार्ल्स लॉ खाली दिलेला आहे. चार्ल्स लॉ कॅन बी स्टेटेड ॲज द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स मास ऑफ गॅस is directly proportional to its absolute temperature if the pressure is kept constant. म्हणून V is directly proportional to T. चार्ल्स लॉ दिलेला आहे. दुसरा आहे प्रेशर किंवा गे-लुसॅक्स लॉ. या लॉ वरून काय सांगता येते, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, खाली दिलेला प्रेशर लॉ कॅन बी स्टेटेड ॲज अ प्रेशर ऑफ अ फिक्स मास ऑफ गॅस is directly proportional to its absolute temperature if the volume kept constant. आणि तिसरं दिलेलं आहे बॉयल्स लॉ वरून काय सांगितलेलं आहे, बॉयल्स लॉ या ठिकाणी बॉयल्स लॉ फॉर अ फिक्स मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. P इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V. याच्यावरून PV इक्वल टू कॉन्स्टंट. आपण काय केलं, या ठिकाणी तीनही इक्वेशन्स कंबाईन केले. V बाय T, त्यानंतर P बाय T 7.4, 7.5 आणि 7.6. यावरून आपल्याला काय लिहिता येईल, तीनही कॉम्बिनेशन केलं, तीनही इक्वेशन कंबाईन केले तर काय येईल, PV डिवायडेड बाय T इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण R घेतला, PV डिवायडेड बाय T इक्वल टू R. आणि याच्यावरून काय लिहिता येईल, PV इक्वल टू R. N म्हणजे मोल, म्हणून इक्वेशन काय झालं, PV इक्वल टू NRT हे इक्वेशन आलं. या तीनही इक्वेशन्सला आपण एकत्र इक्वेट केलं आणि तीनही इक्वेशन्स वरून आपल्याला काय लिहिता येईल, पहिल्या दोन इक्वेशन वरून लिहिता येईल PV डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. परंतु PV इज ऑलवेज कॉन्स्टंट, त्यामुळे आपल्याला PV 1, 2 आणि 3 वरून PV डिवायडेड बाय T इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि ती कॉन्स्टंट टर्म आपण काय घेतलेली आहे, दिस कॉन्स्टंट टर्म इज अ गॅस कॉन्स्टंट. आणि त्या गॅस कॉन्स्टंट वरून आपण PV डिवायडेड बाय T म्हणजेच कॉन्स्टंट आणि PV डिवायडेड बाय T कॉन्स्टंटला आपण R न रिप्रेझेंट केलं.
कंबाईन केल्यावर इक्वेशन वरून आपल्याला ती व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल इक्वेशन वरून. आणि या प्रकारे आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन्स आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट याच्यामधला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर एक्झाम्पल 7.7 दिलेला प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये दिलेला प्रेशर रीडिंग एक्झाम्पल 7.7. एक्झाम्पल 7.7 the pressure reading in a thermometer at a steam point दिलेला आहे 1.367 into 10⁻³ Pascal. What is a pressure reading at a triple point? Known the linear relation between temperature and pressure. या ठिकाणी दिलेलं सोल्युशन मध्ये दिलेलं आहे वी हॅव ट्रिपल पॉइंट दिला आहे 273.16 into P divided by T, where P म्हणजेच काय ट्रिपल पॉइंट अँड PR the pressure at a temperature of ट्रिपल पॉइंट किती आहे 273.16 केल्विन आणि T रिस्पेक्टिव्हली. त्याच्यावरून वी आर गिव्हन दॅट P ची किंमत काय येईल 1.367 into 10⁻³ Pascal आणि 273.15 प्लस 100 म्हणजेच काय होईल 373.15 केल्विन किंमत दिलेली आहे. काय दिलेलं आहे स्टीम पॉइंट म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री केल्विन मध्ये करायचं असेल तर 273.15 मध्ये आपण 100 ऍड केलं आणि ट्रिपल पॉइंट P काय लिहिता येईल 273.16 into 1.367 into 10⁻³ आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचं टेम्परेचरने 373.15 म्हणजे आपलं प्रेशर येईल या ठिकाणी. याचा आपल्याला लॉगरिथम काढल्याच्या नंतर प्रेशर आपल्याला काढता येईल. सी दिस हाऊ वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. एक्झाम्पल 7.7 मध्ये द प्रेशर रीडिंग इन अ थर्मोमीटर ॲट स्टीम पॉइंट इज 1.367 into 10⁻³ Pascal. What is the pressure reading at a triple point knowing the linear relationship between the temperature and pressure? Given आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला आहे ट्रिपल पॉइंटचा 273.16 into P divided by T. P प्रेशर किती दिलेलं आहे ट्रिपल पॉइंटचं आपल्याला माहित आहे 273.16 डिग्री केल्विन आहे. त्यानंतर प्रेशर किती दिलेलं आहे 1.367 या ठिकाणी 1.367 into 10⁻³ Pascal दिलेलं आहे. त्यानंतर स्टीम पॉइंट दिलेला आहे स्टीम पॉइंट टेम्परेचर T स्टीम पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस T 100 केल्विन मध्ये करायचं 100 मध्ये 273.16 ऍड केलं की याचं डिग्री केल्विन मध्ये रूपांतर होईल 100 प्लस 273 373.16 डिग्री केल्विन. आता याची किंमत आपण या इक्वेशन मध्ये टाकू. P ची किंमत टाकू 273.16 into P ची किंमत इथं दिलेली आहे 1.367 into 10⁻³ दिलेली आहे 1.367 into 10⁻³ आणि टेम्परेचर केल्विन मध्ये 373.16 केल्विन. आता सुरुवातीला या दोघांचा लॉग काढूया. 27 चा 3 मध्ये 6 असल्यामुळे 2 घेऊया या ठिकाणी 27 चा 3 मध्ये 2 मेन डिफरन्स काय येईल या ठिकाणी 43 35 मध्ये 22 ऍड झाले तर काय होईल 43 65 येईल या ठिकाणी. याचा कॅरेक्टर सील 2 2.4365 त्याचा लॉग येईल याचा लॉग येईल. त्यानंतर याचा लॉग फाइंड आउट करा 1.367 चा लॉग येईल 1358 0.1358 बेरीज करा 8 आणि 5 13 6 आणि 6 12 1 6 आणि 1 7 4 आणि 1 5 2 ला 2 याचा आपण लॉगचा गुणाकार म्हणजे
डिजिटचा गुणाकार म्हणजे लॉगची बेरीज होईल. बेरीज झाली 2.5723. मग 37 चा 3 मध्ये मेन डिफरन्स 2 घेऊ, याची वजाबाकी करायची, मायनस करायचं. या इथं मायनस केलं काय 2.5719. मग 3 मधून 9 13 मधून 9 गेले, 4 राहिले, 1 मधून 1 गेला 0, 7 मधून 7 गेला 0, 5 मधून 5 गेला 7 0 आणि 2 मधून 2 गेला 0. म्हणजे आपल्याला याचा अँटीलॉग पाहायचा. अँटीलॉग ऑफ 0.004 into 10⁻³ as it is 10⁻³. याचा अँटीलॉग 0.00 चा 0 मध्ये मेन डिफरन्स 4 आहे की 1.01. 1000 येईल, 1000 मध्ये 1 मिसळला 1001. कॅरेक्टर्स 0 आहे म्हणजे एका डिजिट नंतर पॉइंट दिला आपण, एका डिजिट नंतर पॉइंट 10⁻³ म्हणजे नियरली काय येईल 1 into 10⁻³ पास्कल. याचं उत्तर येईल. या ठिकाणचं टेम्परेचर आणि प्रेशर आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण या ठिकाणी ट्रिपल पॉइंटचं प्रेशर किती येईल, तर ट्रिपल पॉइंटचं प्रेशर येईल 1 into 10⁻³ पास्कल. हे प्रेशर या 7.7 एक्झाम्पलचं येईल. आता पाहूया नेक्स्ट पार्ट. याच्यामध्ये लिनियर एक्सपान्शन आणि सॉलिड मध्ये जे काही एक्सपान्शन होते त्याला आपण लिनियर एक्सपान्शन असं म्हणतो. थर्मल एक्सपान्शन मध्ये जनरली सॉलिडला आपण हीट केल्यामुळे सॉलिड मध्ये काय होईल, एक्सपांड होईल. ज्यावेळेस आपण हीट एखाद्या मटेरियलला, सॉलिड मटेरियलला दिली तर त्याच्या आकारमानामध्ये बदल होईल. हे आकारमानामध्ये 3 प्रकारामध्ये बदल होतो. एक म्हणजे लिनियरली त्याचं एक्सपान्शन होईल, दुसरं एरियल एक्सपान्शन होईल आणि तिसरं जे एक्सपान्शन आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम एक्सपान्शन. त्याच्या व्हॉल्यूम मध्ये चेंज होईल. ज्यावेळेस त्याला कूल केलं त्याच्या विरुद्ध होईल, व्हॉल्यूम कमी होईल, एरिया कमी होईल किंवा त्याची लिनियर एक्सपान्शन कमी होईल. म्हणजे हीट दिल्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर वाढेल आणि टेम्परेचर वाढल्यामुळे सॉलिड मध्ये काय होईल, देयर इज अ 3 डिफरंट टाइप ऑफ एक्सपान्शन. त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपान्शन आपल्याला पाहायला मिळेल. हे 3 एक्सपान्शन, देयर आर 3 टाइप ऑफ थर्मल एक्सपान्शन. ज्यावेळेस आपण एखाद्या मटेरियल बॉडीला जर उष्णता दिली तर त्याचं डायमेन्शन बदलू शकते आणि चेंज इन अ डायमेन्शन ड्यू टू द थर्मल एक्सपान्शन. जर सॉलिड मध्ये होत असेल तर सॉलिड मध्ये सुद्धा 3 प्रकारामध्ये त्या ठिकाणी एक्सपान्शन होईल. थर्मल एक्सपान्शन सॉलिड मध्ये होईल. एक लिनियर एक्सपान्शन जो आपल्याला पहिल्या प्रकारामध्ये सांगितलेला आहे. एक्सपान्शन आर ऑफ डिफरंट 3 टाइप्स. देयर आर 3 टाइप्स ऑफ एक्सपान्शन. पहा, देयर आर 3 टाइप ऑफ थर्मल एक्सपान्शन. एक लिनियर एक्सपान्शन, दुसरं एरियल एक्सपान्शन, तिसरं व्हॉल्यूम एक्सपान्शन. म्हणजे टेम्परेचर जर का चेंज झालेलं असेल, कोणतंही मॅटर असेल, व्हेन अ मॅटर इज हीटेड, ज्यावेळेस तो हीट दिल्या जाईल त्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी तो एक्सपांड होईल आणि आपण त्याला थंड केलं तर तो काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. इट कॅन बी कॉन्ट्रॅक्ट, नॉर्मली कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि यावरून काय झालं की 3 प्रकारचे थर्मल एक्सपान्शन आपल्याला पाहायला मिळेल. उदाहरणामध्ये 7.51 लिनियर एक्सपान्शन. आपण या ठिकाणी स्मॉल वायर जर का कन्सिडर केला तर त्या वायरला आपण उष्णता दिली तर त्या वायरचं एक्सपान्शन लिनियरली एक्सपांड होईल. डेल्टा एल एवढं तो काय होईल, त्याचं लिनियर एक्सपान्शन होईल. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी लिनियर एक्सपान्शन होईल. त्याला आपण लिनियर एक्सपान्शन म्हणतो. हे लिनियर एक्सपान्शनचं आपल्याला त्या ठिकाणी डिरायव्हेशन आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया.
डिरायव्हेशन ऑफ लिनियर एक्सपान्शन. या पद्धतीनं लिनियर एक्सपान्शन होते. 3 प्रकारामध्ये एक्सपान्शन आहे. तर लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन.